equation of line in standard form. Equation of the line. Now, what is equation of the line? Equation of the line is nothing but equation in x and y which satisfied by the coordinates of all points on the line and no other points is called equation of the line. Equation of the x-axis is that y equal to 0 and equation of the y-axis is x equal to 0. Here equation of the x-axis is y equal to 0 because all points on x-axis and coordinate y coordinate of all points on x-axis is 0. Therefore equation of x-axis is y equal to 0 and all points on y-axis and their coordinates x coordinate is equal to 0 means that x coordinate of all points on y axis equal to 0. Therefore equation of the y axis x equal to 0. तर इथे ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम. इक्वेशन ऑफ द एक्स ॲक्सिस म्हणजे ह्या एक्स ॲक्सिसवर हे जे पॉईंट्स आहेत यांचा जर आपण वाय कोऑर्डिनेट जर घेतला तर तो किती येणार आहे, तो येणार आहे वाय इक्वल टू 0. देअरफॉर इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज दॅट वाय इक्वल टू 0. कारण प्रत्येक पॉईंटसाठी वाय निर्देशक हा 0 आहे, वाय कोऑर्डिनेट इज 0 पॉईंट्स विच आर लाईज ऑन एक्स ॲक्सिस. तसंच वाय ॲक्सिसवर जे पॉईंट्स आहेत, वाय ॲक्सिसवर जे पॉईंट्स आहेत त्याचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्स निर्देशक काय आहे, 0 आहे. इथला कोणताही पॉईंट जर घेतला आणि आपण त्याचा एक्स निर्देशक बघितला तर तो 0च येणार कारण हे सगळे पॉईंट्स हे वाय ॲक्सिसवर आहे म्हणून एक्स निर्देशक 0 आहे. एक्स कोऑर्डिनेट इक्वल टू 0. देअरफॉर इक्वेशन ऑफ द वाय ॲक्सिस इज दॅट एक्स इक्वल टू 0. अँड इक्वेशन ऑफ लाईन विच इज पॅरल टू एक्स ॲक्सिस. आता एक रेषा आपण काढू जी एक्स ॲक्सिसला समांतर आहे, तर त्या समांतर रेषेचं आपल्याला इक्वेशन काढायचे. आता ही एक्स ॲक्सिसला समांतर आहे पण ह्या रेषेचं मात्र आपण इक्वेशन काय काढलं, वाय इक्वल टू 0 बिकॉज वाय कोऑर्डिनेट ऑफ ऑल पॉईंट्स विच आर ऑन एक्स ॲक्सिस इक्वल टू 0. देअरफॉर इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज 0. पण आता एक्स ॲक्सिसला इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज दॅट इज वाय इक्वल टू 0. पण एक्स ॲक्सिसला जर आपण असा एक समांतर जर रेषा काढली तर ह्याचं इक्वेशन काय येणार, इथे वाय इक्वल टू 0 आहे पण इथे समथिंग आहे, समथिंग डिस्टन्स आहे, तर इथे समजा के आहे, इथे वाय इक्वल टू 0 एक्स इक्वल टू 0 पण ह्याच्यावर जे पॉईंट्स आहेत त्यांचा मात्र वाय इक्वल टू 0 येणार आहे म्हणून इक्वेशन ऑफ एक्स इज वाय इक्वल टू 0. आता इक्वेशन ऑफ दिस लाईन विच इज पॅरल टू एक्स ॲक्सिस इज दॅट वाय इक्वल टू के. कारण हे डिस्टन्स वाय आहे आणि म्हणून मग वाय इक्वल टू के. तर ह्या रेषेचं इक्वेशन काय आहे, वाय इक्वल टू के आणि ह्या रेषेचं ह्या एक्स ॲक्सिसचं इक्वेशन आहे वाय इक्वल टू 0. तसंच जर इक्वेशन्स ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म, तर आज आपण इक्वेशन्स ऑफ नॉन व्हर्टिकल अँड नॉन हॉरिझॉन्टल लाईन्स इन डिफरंट फॉर्म्स शिकणार आहोत. तर इथे हे एवढे 5 डिफरंट फॉर्म्स आहेत. पॉईंट स्लोप फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, 2 पॉईंट्स फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म अँड नॉर्मल फॉर्म. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो तर ते इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस, इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस अँड इक्वेशन ऑफ लाईन विच इज पॅरल टू एक्स ॲक्सिस अँड इक्वेशन ऑफ लाईन विच इज पॅरल टू वाय ॲक्सिस. तर इथे इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज y equal to 0 and equation of y axis is x equal to 0 and equation which is parallel to x axis is suppose this distance is k. Therefore equation of this line is y equal to k and equation of the line which is parallel to y axis is let this distance is k. Therefore equation of this which is parallel line to y axis is that is x equal to k. ह्याप्रमाणे आपण हे मागच्या वेळेस हे इक्वेशन बघितलं ते आता आपण हे इक्वेशन्स बघत आहोत. नॉन व्हर्टिकल आणि नॉन हॉरिझॉन्टल लाईन्सचे डिफरंट फॉर्ममधले इक्वेशन्स. पॉईंट स्लोप फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, 2 पॉईंट्स फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म आणि नॉर्मल फॉर्म. पहिल्यांदा आपण पॉईंट स्लोप फॉर्म शिकत आहोत. तर आता इथे ही रेषा आहे, ह्या रेषेचा स्लोप हा m आहे आणि ही रेषा ए बिंदूतून जाते ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 आणि y1. तर इथे आपल्याला ह्या रेषेचं ही जी लाईन एल आहे तिचे आपल्याला इक्वेशन काढायचे. तर आपल्याला ह्या रेषेचा स्लोप माहिती आहे, इट इज इक्वल टू m अँड 1 पॉईंट इज गिवन दॅट इज पॉईंट ए विच हॅविंग कोऑर्डिनेट्स x1 अँड y1. तर ह्यावरून आपल्याला ते ह्या रेषेचा स्लोप काढायचा आहे, ह्या रेषेचं इक्वेशन काढायचं आहे. नाउ टू फाइंड द इक्वेशन ऑफ द line L having slope m and which passes through the point A,
हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स x1 अँड y1. तर ह्या रेषेचं आपल्याला काय काढायचं आहे, इक्वेशन काढायचं आहे. आणि जे इक्वेशन असणार आहे पॉइंट स्लोप फॉर्म मध्ये, तिथे आपल्याला प्रूफ लिहायचं आहे. लेट एल बी द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ए हॅव्हिंग कोऑर्डिनेट x1 अँड y1 अँड विच हॅज द स्लोप m. Let L be the line passing through the point A having coordinate x1 and y1 and which has the slope m. Now take any point on this line. Let P be the any point and having coordinate x and y. Let P is a point having coordinate x and y and be any point on the line L. Then slope of the line L equal to y minus y1 divided by x minus x1. But slope of the line L is given, that is m. Therefore m equal to y minus y1 divided by x minus x1 equal to m into x minus x1 equal to y minus y1, or y minus y1 equal to m into x minus x1. Now this is the slope of the line. This is the slope line. This is the equation of the line L. This is equation of the line L. तर इथे आपण ह्या पद्धतीने ह्या रेषेचं इक्वेशन काढलेलं आहे. तर ह्या रेषेवर आपण अजून एक बिंदू कन्सिडर केलेला आहे. लेट पी बी एनी पॉइंट हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स आणि वाय, आणि त्यावरून आपण स्लोप ऑफ द लाईन एल काढलेला आहे, वाय मायनस y1 डिवायडेड बाय एक्स मायनस x1. बट स्लोप इज गिवन, दॅट इज इक्वल टू m. मग m इक्वल टू y मायनस y1 डिवायडेड बाय एक्स मायनस x1. मग तिथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतले, m इंटू इन ब्रॅकेट x मायनस x1 इक्वल टू y मायनस y1. मग y मायनस y1 equal to m into x minus x1, and this is the equation of the line. आता हे इक्वेशन पॉइंट स्लोप फॉर्म मध्ये आहे, जिथे स्लोप m आहे आणि हे कोऑर्डिनेट्स आहेत पॉइंटचे. इक्वेशन ऑफ लाइन इन स्टँडर्ड फॉर्म. इक्वेशन्स ऑफ नॉन वर्टिकल अँड नॉन हॉरिझॉन्टल लाईन्स इन डिफरंट फॉर्म्स. तिथे आपण आता हा पॉइंट स्लोप फॉर्म मागच्या वेळेस शिकलो आहोत. तर पॉइंट स्लोप फॉर्ममध्ये जे लाईनचं इक्वेशन आहे ते आहे y minus y1 equal to m in bracket x minus x1. This is the equation of the line L. ह्या लाईनचं इक्वेशन काय आहे, y minus y1 equal to m in bracket x minus x1, where m is here slope of the line, and x1 and y1 are coordinates of point A and xy are coordinate of point P. Then slope of the line L is y minus y1 divided by x minus x1. But slope of the line is given, that is m. Therefore m equal to y minus y1 divided by x minus x1, means m into, take here cross multiplication, m into in bracket x minus x1 equal to y minus y1, means that y minus y1 equal to m in bracket x minus x1. This is the equation of the line L. Now when line passing through origin, here is O having coordinates 0 and 0. X coordinate is 0 and y coordinate is 0. This is line L, and here take point P having coordinate x and y, and this line is passing through origin O having coordinate 0 and 0, and the slope of this line is m. Then equation of this line is, that is use a formula that is a point slope form, that is y minus y1 equal to m in bracket x minus x1. Put here y1 equal to 0 and x1 equal to 0, because line passing through origin. Therefore take coordinate x1 and y1 0 0. Therefore y minus 0 equal to m in bracket x minus 0, means y equal to mx. This is equation of the line which passing through origin. Equation of the line L which passes through origin. Example,
Find the equation of the line passing through the point A having coordinate 2 and 1 and having slope m, having slope -3. तर इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे y minus y1 equal to m x minus x1. Here x1 is 2 and y1 is 1. x1 is 2 and y1 is 1 and m is -3. Now put this all values in this point slope formula. Therefore y minus 1 equal to -3 minus x minus 2. Y minus 1 equal to multiply -3 into x -3x. Negative become positive. 3 into 2 6. Then y minus 1 plus 3x minus 6 equal to 0. Therefore 3x plus y minus 7 equal to 0. -1 and -6 -7. Now this is the equation of the required line. Answer: 3x plus y minus 7 equal to 0 is required equation of the line. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. इक्वेशन ऑफ द लाईन इन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. तर आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे की जे इक्वेशन स्लोप आणि इंटरसेप्ट फॉर्ममध्ये आहे. तर फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन हॅव्हिंग स्लोप m अँड विच मेक्स इंटरसेप्ट c ऑन द y axis. xy coordinate system. Here is x axis, negative x axis, y axis and negative y axis. O is here origin. Now line having slope m and which makes intercept c on the y axis. तिथे y axis ला line ही intercept होती है आणि point p. Let p is any point having coordinate x and y. Is any point on line L. Point on line L. Line L having slope m and y intercept is c. And let take any point p on this line having coordinate x and y. Therefore now slope of the line equal to y minus c divided by x minus 0 equal to y minus c divided by x. But we know that slope of the line is m. Therefore m equal to y minus c divided by x equal to y minus c equal to mx. Therefore y equal to mx plus c. Now this is the equation of the line in the form slope intercept form. Therefore this is the equation of the line and this equation is in the slope intercept form. This m is slope and c is here y intercept of line L. Example, find the equation of the line having slope 3 and y intercept 4. तर इथे आपल्याला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म जो आहे तो वापरून इक्वेशन काढू आपण. सोल्युशन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म वापरायचं आहे आणि इक्वेशन काढायचं आहे कारण स्लोप दिलेला आहे आणि इंटरसेप्ट दिलेला आहे. तर y इक्वल टू mx प्लस c. Here m equal to 3. What is m? M is slope and y intercept is c and c equal to 4. Therefore y equal to 3x plus 4. This is the equation of the line. This is a required equation of the line. Equation of the line having slope 3 and y intercept 4.
इक्वेशन ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म, 2 पॉईंट्स फॉर्म. तर इथे आपण आता इक्वेशन ऑफ द लाईन इन 2 पॉईंट्स फॉर्ममध्ये आपल्याला काढायचे. फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन विच पासेस थ्रू पॉईंट ए हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स x1 अँड y1 अँड पॉईंट बी हॅव्हिंग कोऑर्डिनेट x2 अँड y2. This is a coordinate system. X-axis, negative x-axis, y-axis, and negative y-axis. O is here, origin, having coordinate 0 and 0. Now take any line here on this x-y coordinate system. Suppose this is a line on x-y coordinate system, and point A is here having coordinate x1 and y1. Point B is here having coordinate x2 and y2. Proof. Now let point A having coordinate x1 and y1 and point B having coordinate x2 and y2. These 2 points are on the line. Now take any point P on this line having coordinate x and y. X and y having coordinate x and y. Now point A and P lie on the line L. Point A and P lie on the line. Similarly, point A and B also lie on the line. Therefore, slope of the line equal to y minus y1 divided by x minus x1. Consider this equation first. And this is equation first. Now slope of the line is also is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1. Now these two slopes are equal. Why? Because these points are lie on same line. Slope of the line AP and slope of the line AB. These two are equal. Equation 1 equal to equation 2. Therefore, y minus y1 divided by x minus x1 equal to y2 minus y1 divided by x2 minus x1. अरे हा पण स्लोप आहे आणि हा पण स्लोप आहे. त्याच रेषेचा हे दोन्ही स्लोप आहेत. कारण हे तिन्ही बिंदू जे आहेत ते एका रेषेवर आहेत. त्यामुळे आपण जर ह्याचा स्लोप काढायचा ह्या रेषेचा तर हे दोन बिंदू घेऊन सुद्धा स्लोप काढू शकतो. तसंच हे दोन बिंदू घेऊन सुद्धा स्लोप काढू शकतो. आणि कोणत्याही सरळ रेषेवरचा स्लोप जो असतो तो सेमच असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणून दिस इज इक्वल टू दिस. देअरफॉर y minus y1 divided by x minus x1 equal to y2 minus y1 divided by x2 minus x1. Therefore, y minus y1 divided by y2 minus y1 equal to x minus x1 divided by x2 minus x1. इथे ही टर्म आपण इथे घेतली आणि ही टर्म इथे घेतली. हे रिअरेंज केलं इथे. Now this is the equation of the line L or AB or AP. Therefore, y minus y1 divided by x minus y minus y1 divided by y2 minus, or write first this. Therefore, x minus x1 divided by x2 minus x1 equal to y minus y1 divided by y2 minus y1. This is equation of the line. And this equation is called this equation is in the 2 points form. तर ह्या इक्वेशनला काय म्हणायचं? 2 points फॉर्म मधलं हे इक्वेशन आहे. Now take point P, a coordinate having x and y on the same line. Example, obtain the equation of the line which makes intercepts 3 and 4 on the coordinate axis. इथे आपल्याला इक्वेशन ऑफ द लाईन काढायचं आहे आणि इंटरसेप्ट दिलेले आहेत. तर इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. डबल इंटरसेप्ट
formula. Double intercept form x upon a plus y upon b equal to 1. Here a equal to 3, that is x intercept. x काय आहे इथे तर x 3 काय आहेत x intercept and b is here 4 and 4 is y intercept. जर आपण कोऑर्डिनेट सिस्टीमवर ही रेषा काढली, ही लाईन काढली तर ती लाईन कशी येणार आहे 1 2 3 4 1 2 3 4. y axis negative y axis, x axis negative x axis, o is origin having coordinate 0 and 0. 1 2 3 4 1 2 3 4. x intercept is 3, means here central point is a having coordinate 3 0, and y intercept is 4, means here b point having coordinate 0 and 4. तर ती रेषा कशी असणार आहे, ती रेषा असणार आहे ह्या 4 आणि 3 मधून जाणार अशी. तर ह्या रेषेचं आपल्याला काय काढायचं आहे, इक्वेशन काढायचं आहे. काय काढायचं आहे, फाइंड इक्वेशन ऑफ धिस लाईन हुज इंटरसेप्ट्स आर ए 3 and 4. तर आता ह्या फॉर्म्युलामध्ये आपण हे व्हॅल्यू ठेवू. इक्वेशन ऑफ द लाईन which makes intercepts 3 and 4 on the coordinate system or coordinate axis. Now use your formula x upon a plus y upon b equal to 1. x upon 3 plus y upon 4 equal to 1. Now 4x plus 3y divided by 12. 3 into 4 12. 4 into x 4x. 3 into y 3y equal to 1. Therefore 4x plus 3y equal to 12. 4x plus 3y minus 12 equal to 0. And this is the equation of the line. इक्वेशन ऑफ द लाईन इन अ स्टँडर्ड फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म. तर इथे आपण आज डबल इंटरसेप्ट फॉर्म शिकत आहोत. इक्वेशन ऑफ द लाईन इन द डबल इंटरसेप्ट फॉर्म. तर इथे इंटरसेप्ट दिलेले आहेत. फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन विच मेक्स नॉन झिरो इंटरसेप्ट्स ए अँड बी ऑन द कोऑर्डिनेट ॲक्सिस. तर इथे आपण आधी कोऑर्डिनेट सिस्टम काढून घेऊ. एक्स ॲक्सिस निगेटिव्ह, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस negative, y axis 0, o is 0, o is here origin having coordinate 0 and 0. Now draw here line, and here x intercept is a and y intercept is b. A is here having coordinate point a and 0. A is x intercept and point B having coordinate 0 and B, where here B is y intercept. Now take here any point P having coordinate x and y. Now use here 2 points form of the equation of the line. Now proof. Let A be the x intercept and B be the y intercept. Let A be the x intercept and
B be the y-intercept of line L म्हणू L. Now this line is called L. Now take any point P having coordinate x and y on this line L. Then slope of the line AP म्हणू आधी AP equal to y minus 0 divided by x minus a. That is y divided by x minus a. Equation. Slope of the line AB equal to y minus y1. Here 0 minus b divided by a minus 0 equal to negative b upon a minus b upon a. Equation second. Now slope of the line AP equal to slope of the line AB, because all these 3 points are on the same line. Therefore equation 1 equal to equation 2. Y divided by x minus a equal to negative b upon a. Therefore ay equal to minus bx, minus become here plus ab. जे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतले a into y ay and negative b into x minus a means minus bx plus ab, minus b into minus a means ab, negative become positive plus ab. Therefore ay plus bx equal to ab. Now divide both side, LHS side and RHS side by ab. तर इथे ही टर्म आपण LHSला घेतली, निगेटिव्ह होती ती इथे पॉझिटिव्ह झाली. ay plus bx divided by ab equal to ab divided by ab. ay divided by ab plus bx divided by ab and ab divided by ab. a इथे कट होती, therefore y divided by b plus इथे b कट होतील, x डिवायडेड बाय a इक्वल टू ab डिवायडेड बाय ab मीन्स 1. आता ही टर्म आधी लिहू x अपॉन a प्लस y अपॉन b इक्वल टू 1 अँड दिस इज इक्वेशन ऑफ द लाईन. त्याला काय म्हणायचं, डबल इंटरसेप्ट फॉर्म. a आणि b इथं काय आहेत, इंटरसेप्ट्स आहेत, x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट, दोन्ही इंटरसेप्ट्स आहेत, म्हणून डबल इंटरसेप्ट फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ द लाईन where a and b is not equal to 0. Now this is equation of the line which makes intercepts a and b on the coordinate axis. Example, obtain the equation of the line which makes intercepts 3 and 4 on the coordinate axis. इथे आपल्याला इक्वेशन ऑफ द लाईन काढायचं आहे आणि इंटरसेप्ट दिलेले आहेत, तर इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म x अपॉन a प्लस y अपॉन b इक्वल टू 1. हियर a इक्वल टू 3, दॅट इज x इंटरसेप्ट. x काय आहे इथे, तर x 3 काय आहेत, x इंटरसेप्ट अँड b इज हियर 4 अँड 4 इज y इंटरसेप्ट. जर आपण कोऑर्डिनेट सिस्टीमवर ही रेषा काढली, ही लाईन काढली, तर ती लाईन कशी येणार आहे, 1 2 3 4 1 2 3 4. y ॲक्सिस निगेटिव्ह y ॲक्सिस, x ॲक्सिस निगेटिव्ह x ॲक्सिस, o इज ओरिजिन हॅविंग कोऑर्डिनेट 0 and 0.
1 2 3 4, 1 2 3 4. X intercept is 3, means here the point is A having coordinate 3 0, and Y intercept is 4, means here B point having coordinate 0 and 4. तर ती रेषा कशी असणार आहे, ही रेषा असणार आहे ह्या 4 आणि 3 मधून जाणार अशी. तर ह्या रेषेचं आपल्याला काय काढायचं आहे, इक्वेशन काढायचं आहे. काय काढायचं आहे, फाइंड इक्वेशन of this line whose intercepts are a 3 and 4. तर आता ह्या फॉर्म्युलामध्ये आपण हे व्हॅल्यू ठेवू. इक्वेशन of the line which makes intercepts 3 and 4 on the coordinate system or coordinate axis. Now use your formula, x upon a plus y upon b equal to 1, x upon 3 plus y upon 4 equal to 1. Now 4x plus 3y divided by 12, 3 into 4 12, 4 into x 4x, 3 into y 3y equal to 1. Therefore 4x plus 3y equal to 12. 4x plus 3y minus 12 equal to 0. And this is the equation of the line. तर ह्या पद्धतीने आपण आता इथे n चे निर्देशक काढले, x निर्देशक आणि y निर्देशक, x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट हे ह्या n पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत, x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट. Now this angle is 90 degree, this angle is alpha, therefore this angle is, we know that sum of measure of all angles of triangle is 180 degree. 180 degree equal to alpha plus 90 degree, alpha plus 90 degree, and remaining this angle. Therefore this angle is 90 minus 90 degree minus alpha, 90 degree minus alpha. This angle is alpha, this is 90 degree, and this 90 minus alpha, because 1 is 90 degree, therefore 180 minus 90 means remaining is 90 degree, therefore sum of these two equal to 90 degree, means that one is alpha, then another is 90 minus alpha. Now here ON is a perpendicular on line L. Slope of ON, जर आपल्याला स्लोप काढायचा आहे ON चा, तर तो काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरायचा इथे, तर इथे दोन पॉईंट आहेत. O इज हिअर ओरिजिन हॅविंग कोऑर्डिनेट 0 0, अँड N चे कोऑर्डिनेट काय आहे, P कॉस अल्फा आणि P साइन अल्फा. स्लोप ऑफ ON is equal to y2 minus y1, here y2 is P sin alpha minus y1 is here 0, y2 minus y1. आता हा जर आपण y2 घेतलं तर हा y1 घ्यावा लागेल, मग हा वजा हा y कोऑर्डिनेट आपण मायनस करणार. आता x कोऑर्डिनेट P cos alpha minus 0 means P sin alpha divided by P cos alpha, means sin alpha divided by cos alpha, इथे P कट होती, and sin alpha divided by cos alpha means what, tan alpha. Slope of perpendicular ON is tan alpha. Slope of ON is tan alpha.
Now slope of line L, slope of line L, slope of line L equal to tan theta. Here we take angle theta, therefore tan theta. Now here 90 minus alpha and theta, these two angles are angles in linear pair. हे रेषीय जोडीतील कोण आहे, म्हणून ह्यांची बेरीज किती येणार आहे, 90 मायनस अल्फा प्लस थिटा. ह्या पूर्ण अँगलची बेरीज जर केली आपण, ह्या अँगलची आणि ह्या अँगलची, तर ती किती येणार आहे, 180 डिग्री. देअरफॉर थीटा प्लस 90 डिग्री मायनस अल्फा इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे ह्या दोन्हीची आपण बेरीज जर केली, ह्या दोन अँगलची, तर ती किती येणार आहे, 180. त्यावरून आपण आता काय काढणार आहोत, थीटा इक्वल टू 180 डिग्री मायनस 90 डिग्री प्लस अल्फा. ही आपण टर्म तिकडे घेऊ, म्हणजे थीटा इक्वल टू 90 डिग्री प्लस अल्फा और अल्फा प्लस 90 डिग्री. मग त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, स्लोप ऑफ लाईन यल इज ऑल्सो टॅन अल्फा प्लस 90 डिग्री, बिकॉज थीटा इज हियर अल्फा प्लस 90 डिग्री. देअरफॉर स्लोप ऑफ द लाईन यल इज ऑल्सो tan theta, but theta is alpha plus 90, tan alpha plus 90 डिग्री. हे सॉल्व करायचं आपल्याला, अल्फा प्लस 90 डिग्री. tan alpha plus 90 डिग्री मीन्स tan 90 प्लस अल्फा डिग्री. आता इथे फॉर्म्युला वापरायचा आपल्याला tan a प्लस बीचा. tan 90 डिग्री प्लस अल्फा मीन्स tan 90 डिग्री प्लस tan अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस tan 90 डिग्री इंटू tan अल्फा. आता ह्याचा इथे आपण फॉर्म्युला वापरला आहे, आणि फॉर्म्युला आपण ए आणि बी, tan ए प्लस tan बी डिवाइड बाय 1 मायनस tan ए tan बी, म्हणून tan 90 डिग्री प्लस tan अल्फा 1 मायनस tan 90 tan. आता इथे आपण दोन्ही न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला tan 90नी डिवाइड करू. अंशाला आणि छेदाला आपण tan 90 डिग्रीने काय करायचं, डिवाइड करायचं. tan 90 डिग्री प्लस tan अल्फा डिवायडेड बाय tan 90 डिग्री होल डिवायडेड बाय 1 मायनस tan 90 डिग्री tan अल्फा. तर न्यूमरेटरला tan 90नी डिवाइड केलं, तर डिनॉमिनेटरला सुद्धा आपल्याला tan 90 डिग्रीनी डिवाइड करायचं आहे. tan 90 डिग्री डिवायडेड बाय tan 90 डिग्री मीन्स 1 प्लस tan अल्फा डिवायडेड बाय tan 90 डिग्री होल डिवायडेड बाय 1 अपॉन tan 90 डिग्री. 1 अपॉन tan 90 डिग्री मायनस, आता इथे tan 90 इथे पण ह्याला डिवाइड करतोय आपण, म्हणजे हे कट होतील. रिमेनिंग इज ओनली tan अल्फा. Now as we know that tan 90 degree is infinity, tan 90 degree equal to infinity. Therefore 1 upon tan 90 degree means what, 1 upon infinity equal to 0. So 1 plus tan alpha upon infinity, and anything upon infinity means 0. Therefore 1 plus here 0, and 1 upon tan 90 degree means 1 upon infinity equal to 0, means 0 minus tan alpha equal to 1 plus 0 divided by 0 minus tan alpha means negative 1 upon tan alpha. Negative 1 upon tan alpha means negative cot alpha. Therefore slope of the line L is also negative cot alpha
means slope of the line L equal to tan theta, and theta is 90 plus alpha, and it is equal to negative cot alpha. Therefore slope of the line L is also negative cot alpha. Therefore slope of the line L equal to tan theta equal to negative cot alpha. Slope of the line by point slope. आता इथे आपल्याला इक्वेशन काढायचं आहे, इक्वेशन ऑफ द लाईन यल काढायचं आहे. तर इथे त्यासाठी आपण पॉईंट स्लोप फॉर्ममध्ये इक्वेशन काढणार आहोत. बाय पॉईंट स्लोप फॉर्म द इक्वेशन ऑफ द लाईन is equal to y minus y1 equal to m in bracket x minus x1. Here m is slope, and slope equal to slope of the line is tan theta equal to minus cot alpha. इथे स्लोपच्या इथे आपण मायनस कॉट अल्फा, निगेटिव्ह कॉस अल्फा घ्यायचा आहे. अँड this line is passing through point n, and n having coordinates p cos alpha and p sin alpha. So put here y1 equal to p sin alpha and x1 equal to p cos alpha. Therefore y minus p sin alpha equal to minus cot alpha in bracket x minus p cos alpha. Now cot alpha means what? Cot alpha means cos alpha divided by sin alpha. So put here cos alpha and sin alpha instead of cot alpha. Cos alpha divided by sin alpha. Now take here cross multiplication. Sin alpha into y, y sin alpha minus p sin square alpha equal to x into cos alpha and minus x cos alpha. Minus become plus, negative become plus, cos square plus p cos square alpha. आता ही टर्म आपण LHS ला नेऊ आणि ही RHS ला नेऊ. इथे LHS ला नेल्यावर x cos alpha plus y sin alpha equal to, इथे साइन नाही आहे म्हणजे प्लस घ्यायचं आहे, cos square alpha p cos square alpha. आता ही साइन निगेटिव्ह आहे, ती आपण RHS ला नेतो, ती पॉझिटिव्ह होणार, p sin square alpha. आता इथे p आहे, इथे p आहे, आपण हे कंसाच्या बाहेर घेऊ. cos square alpha plus sin square alpha, but sin square alpha plus cos square alpha or cos square alpha plus sin square alpha equal to 1. Therefore x cos alpha plus y sin alpha equal to only write p, because cos square alpha plus sin square alpha equal to 1. x cos alpha plus y sin alpha equal to, and this is the equation of the line L in a normal form. And here p is greater than 0. The equation of the line, this is the equation of the line L, and the normal to which form the origin has length p, and normal means perpendicular makes angle alpha with the positive direction of the x axis is x cos alpha plus y sin alpha equal to p, and p is greater than 0. इथे आपल्याला हे फॉर्म्युला हा पाठ करायचा आहे. And what is p? P is the length of this perpendicular which is drawn from origin to
अप टू लाईन एल. ही जी लेंथ आहे ही म्हणजे पी. डिस्टन्स बिटवीन ओ एन इज पी. अँड व्हॉट इज अल्फा? अल्फा इज अँगल. Alpha is angle, which angle with the positive x-axis. Ray ON makes alpha angle with the positive x-axis. And what are the x and y? Here x and y are nothing but x coordinate and y coordinate of point which lies on line L, and that point satisfy this equation.